पुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, आरोही आता त्या मुलीवर आरोप करत असते आणि रमाला सांगत असते की आरके मॅडम, मी नाही, हिनेच मला मारलेलं आहे. बघा ना, माझे केस सुद्धा विस्कटलेत. मी हिला सॉरी नाही बोलणार आहे, कारण माझी यामध्ये काही चूक नाही आहे, असं आरोही आता रमाला सांगत असते. पण रमाचं असं म्हणणं असतं की तू तिला मारला आहेस तर तू तिला सॉरी बोलायला हवं. पण आरोहीचं असं म्हणणं असतं की मी हिला का मारलं, हिने मला चिडवलं म्हणून मी तिला मारलं. म्हणूनच आता आरोही सांगायला काही तयार नसते आणि ती तिला सॉरी देखील म्हणत असते. त्यावर मात्र आता रमा तिला समजावत असते आणि म्हणत असते की प्लीज माझ्यासाठी तू सॉरी बोल. त्यावर ती आई म्हणून तुला चिडवत होती, म्हणून ना मी तुझी आई नसली तरीसुद्धा मी आईसारखी आहे ना तुला. म्हणजेच मला असं समज की मी तुझी आई आहे. जर तुझ्या आईने सांगितलं असतं तर तू हिची माफी मागितली असती ना. तर आरोही मात्र आता बघत बसते. आरोहीला माहिती असतं आपली आईसुद्धा अशीच यायची आणि अशीच स्टार बनून आल्यामुळे तिला असं वाटायचं की ही आपलीच आई आहे, म्हणूनच तिने असं म्हटलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की रमा जी आहे ती आरोहीला समजावते आणि म्हणते की बघ, त्या दिवशी तू मला डायरेक्टली आई बोललीस म्हणून मी तुला म्हटलं की मी तुझी आई नाही आहे, पण तुझ्या प्रमाणे आहे ना. मग आईने सांगितलं असतं तर बाळा ऐकलं असतंच ना. तर त्यावरती म्हणते की हो मी ऐकलं असतं, आईने सांगितलं असतं तर. मग लगेचच आता आरोहीला रमाने सांगितलेलं असतं. म्हणूनच आरोही जी आहे त्या मुलीची माफी मागायला तयार होते. त्या मुलीला म्हणते की माझी चूक झाली, आय एम सॉरी. आणि त्यामुळे आता ती मुलगीसुद्धा खूप जास्त खुश होते, कारण तिला आता आरोही जी आहे ती सॉरी बोललेली असते. त्यामुळे आता आरोही जी आहे ती सॉरी बोललेली असताना सॉरी अगदी कान वगैरे पकडून तिने म्हटलेलं असतं, कारण तिला माहिती आहे की आपल्या आईने आपल्याला काही सांगितले तर आपल्या आईचं बोलणं जे आहे ते ऐकायचं, हेच आरोहीच्या मनात असतं. आणि म्हणूनच आरोहीने अगदी कान धरून त्या मुलीची माफी मागितलेली असते. आणि वरून तिनं आता रमाला सुद्धा सांगितलेलं असतं की तू म्हणालीस म्हणून मी आई म्हणून तुझी माफी मागितली, नाही तर मी त्याची माफी मागितली नसती, कारण या सगळ्यात माझी काही चूक नव्हती, असं देखील ती आता म्हणत असते. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं की अक्षयचं कॅन्टीनमधलं काम सगळं काही झालेलं असतं आणि उद्या 15 ऑगस्ट असतं, त्यामध्ये त्याला जास्त लोड असतो. पण ते काही काम जरा आता हलकं करून ठेवलेलं असतं. जे जे काही लागणार आहे त्याची तयारी पूर्ण त्याने करून ठेवलेली असते. तर दुसरीकडे मात्र आता तिथेच आता आलेला असतो तो म्हणजे शशिकांत जो आहे तो दारूच्या ह्याच्यामध्ये असतो. आणि शशिकांत जेव्हा दारूच्या नशेमध्ये असतो तेव्हा मात्र त्याला कळत नसतं की तो काय करतोय आणि काही नाही. त्यानं मात्र आता भूक लागली आहे, अक्षयला शोधायचं या बहाण्याने तो तिथे आलेला असतो. आणि आता जी काही तयारी अक्षयने केलेली असते ती सगळी काही उद्ध्वस्त करत असतो. दुसरीकडे मात्र रमाने आता आरोहीला समजावलेलं असतं आणि त्यामुळे आरोहीनं सॉरी म्हटलेलं असतं आणि तिथून आता ती निघालेली असते. पण त्यावेळेला आता रमाने तिला थांबवलेलं असतं आणि रमा म्हणते की हे काय, तू अशीच निघालीस का, तुझे केस बघ किती विस्कटलेत, इथे ये, आपण तुझे नीट केस बांधून देऊया, म्हणजे कसं तुला व्यवस्थित दिसायला होईल. आणि असं बोलून तिला तिथे आता ती बसवते. तर दुसरीकडे मात्र जी आरोही असते ती सुद्धा रमाकडनं केस बांधून घेण्यासाठी तिथेच बसलेली असते. तर अक्षय मात्र घरी आलेला असतो आणि अक्षय जेव्हा घरी येतो तेव्हा तो म्हणत असतो की आरोही, अगं आरोही कुठे राहिलीस, असं बोलून तो आवाज देत असतो. तेवढ्यातच तिकडनं आरोही येते. आरोहीने आता मस्तपैकी रमासारख्या 2 वेण्या घातलेल्या असतात आणि अक्षय जेव्हा आरोहीला बघतो ना तेव्हा तर तो आरोहीकडे बघून चकितच होतो, कारण त्याने विचारसुद्धा केला नव्हता की आरोही स्वतःच्या 2 वेण्या घालेल. तर आरोहीला असं 2 वेण्यांमध्ये बघून ना त्याला लगेच ना रमाची आठवण येते. रमाला पहिल्यांदा जेव्हा तो भेटला होता ना तो सगळा प्रसंग आता त्याच्या डोळ्यासमोरून जाऊ लागतो आणि म्हणूनच त्या गोष्टीचा तो विचार करू लागतो की हे सगळं काय आहे आणि हिला 2 वेण्या कोणी बांधून दिल्या असतील. तो तिला विचारतो सुद्धा हे सगळं कोणी केलं आहे. तेवढ्यातच तिथे आता इरावती येते आणि इरावती जी येते आणि म्हणते की या मॅडमनी ना आज स्कूलमध्ये मारामारी केलेली आहे आणि तिच्या ज्या मॅडम आहेत ना तिनेच तिचे ते केस बांधून दिलेले आहेत असं देखील सांगितलं जातं. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे मात्र असणारी इरावती ही म्हणत असते की तिच्या ते आरके मॅडम आहेत ना
त्यांनीच तिच्या ह्या 2 वेण्या घालून दिलेल्या आहेत असं देखील सांगितलं जातं. जेव्हा हे सगळं काही ती बोलते तेव्हा मात्र आता अक्षय म्हणतो, पण ह्या 2 वेण्या वगैरे ना मला आवडल्या नाही आहेत, या 2 वेण्या वगैरे घालायच्या नाही, आताच्या आता या 2 वेण्या काढून टाक. दुसरीकडे आता आरोहीला आठवतं की ह्या 2 वेण्या ज्या आहेत त्या खरं तर आपल्या आरके मॅडमनेच घातल्या होत्या आणि ती आपली आई होती आणि अशा 2 वेण्या तिच्या कधीच कोणीही घातल्या नव्हत्या, ज्या आज आरके मॅडमने घातल्या होत्या आणि तिलासुद्धा त्या 2 वेण्या ज्या आहेत त्या खूप जास्त आवडल्या होत्या आणि तिनं म्हटलं होतं की मी आता असेच रोज केस विंचरणार आहेत, कारण मला असे कोणीच केस कधीच विंचरले नव्हते आणि मला असे केस आवडतात असं देखील तिनं आता म्हटलेलं असतं. त्यामुळे आता अक्षयला जेव्हा हे समजतं की आरके मॅडमने 2 वेण्या घातलेल्या आहेत, पण अक्षय तिच्यावर ओरडतो आणि अक्षय म्हणतो की काहीच गरज नाही अशा 2 वेण्या वगैरे घालायची, तू अशी चांगली दिसत नाही, अशी गावंढळ दिसतेस, नेहमीप्रमाणेच राहत जा, जशी पहिल्यांदा राहत होतीस तसेच केस विंचरायचे, एक बो घालायचा आणि हे असं सगळं काही करायचं नाही असं रागातच तो म्हणतो. आणि त्याला ना आता त्या सगळ्या अवतारात समोर त्याच्या रमास उभी आहे का असं वाटतं आणि म्हणूनच त्याने त्या वेण्या सोडायला लावलेल्या असतात आणि तो म्हणत असतो की ह्या वेण्या अशा घालायच्या नाही. आणि त्याच वेळेला आता तो तिथे फणी घेऊन येतो आणि पूर्णपणे त्या 2 वेण्या घातलेल्या असतात ना त्या सगळ्या वेण्या बिस्कटून टाकतो आणि त्या टेलिकॉमने पुन्हा एकदा व्यवस्थितपणे आता त्याने केस बांधलेले असतात, पण ते आता एकच बन बांधलेला असतो. दुसरीकडे मात्र आता जी रमा असते ती मात्र आपलं काम करत असते. जेव्हा रमा जी आहे ती आपलं काम करत असते तेव्हा तिथं साई बसलेला असतो आणि साई जो आहे तो एकटक तिच्याकडे पाहत असतो. जी रमावर ना काही नजर हटत नसते. रमाचं जेव्हा लक्ष जातं तेव्हा रमा साईला म्हणते की काय झालं आहे. त्यावर साई म्हणतो की काहीच नाही, खरं तर ना मला जरा बोलायचं होतं. रमा म्हणते काही झालंय का, तर रमाला ते म्हणतात की नाही मला ना तुम्ही मला भेटाल का, जरा ना माझं काम होतं, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर ती त्याला विचारते काय काम आहे, बोला ना, आपण इथेही बोलू शकतो ना. पण तो म्हणतो की नाही आज ना अण्णासाहेबांच्या गार्डनमध्ये आपण बसून बोलूया, जरा मला तुमच्याशी तिथे बोलायचं आहे. तर रमाला नंतर बोलतो की नाही तर आपण बाहेर कुठेही भेटलो ना तरीही चालेल असं त्याचं चालू असतं. त्याचं मन आहे ना नुसतं चलबिचल होत असतं. दुसरीकडे अक्षयने त्या वेण्या ज्या आहेत त्या आता सोडून टाकलेल्या असतात. खरं तर आरोही त्याला म्हणत असते की प्लीज बाबा नको वेण्या सोडू, पण अक्षय कुठे ऐकतोय. अक्षयला त्या वेण्या सहन होत नसतात. तो म्हणत असतो की नाही तू या सगळ्या वेण्यांमध्ये गावंढळ दिसतेस, तू व्यवस्थित दिसायला हवीस आणि त्यामध्येच तू जेव्हा जो एक पोनी घालतेस ना त्यामध्येच तू खूप छान दिसतेस असं देखील त्यानं म्हटलेलं असतं. आणि तिचे पूर्ण केस जे आहे ते आरोही सांगूनसुद्धा तो काही ऐकायला तयार नसतो आणि पूर्णपणे ते केस सोडून देतो. आणि त्यामुळेच आता बिचाऱ्या आरोहीला वाईट वाटतं. आरोही विचार करते की मी हे सगळं काही माझ्या आईसारखं म्हणजे आईप्रमाणे तिने माझं सगळं केलं होतं आणि आज हे सगळं काही करून बसलेले आहेत, मला खरंच कळत नाही आहे. आणि असं बोलून तिनं आता डोक्याला हात लावून घेतलेला असतो. दुसरीकडे मात्र आता जेव्हा हे सगळं काही केलं जातं तेव्हा मात्र अक्षय जो आहे तो म्हणत असतो की आता तू परफेक्ट दिसत आहेस. आणि त्याच वेळेला इरावतीची म्हणते की जाऊ दे, बाबाला थोडं समजून घे, बाबाची चिडचिड होते, कळतंय ना तुला, माझ्या बाबाच्या डोक्यावर जरा परिणाम झाला आहे असं काहीसं ती आता म्हणू लागते. तर दुसरीकडे ती आरोही जी आहे ती काहीच बोलत नाही, कारण तिला ना जे काही अक्षय सध्याला वागत असतो ना त्या गोष्टीसुद्धा पटत नसतात. तिला असं वाटत असतं की नाही आपण जे काही करतोय आपल्यासाठी जे काही होतंय ते परफेक्ट आहे, पण इथे काहीतरी भलतंच होत असतं. त्यामुळे ती खूप जास्त चिडलेली असते. तर इकडे साई जो आहे तो ऑफिसच्या बाहेर उभं राहून वाट बघत असतो आणि रमा तिथे येते. रमा तिथे आल्यावर साईला म्हणते की साई काय झालं आहे. तर साई म्हणतो की काही नाही, जरा गिफ्ट द्यायचं होतं तुम्हाला, मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. तर ती साईला म्हणते बोला ना काय झालं आहे, असा वेळ का घालवताय. तर ऑफिसच्या बाहेरच हे सगळं काही सुरू असतं. तर तेवढ्यातच आता तिथे तो तिला गिफ्ट देतो आणि म्हणतो की हे खास गिफ्ट तुमच्यासाठी आहे. तर रमा म्हणत असते या सगळ्याची काय गरज होती, पण रमाला तो म्हणतो की नाही घ्या ना, घ्या, चांगलं वाटतंय तुम्हाला वाटेल, घ्या ना, मी आणलेलं तुमच्यासाठी पहिल्यांदा, असं बोलून तो तिला फोर्स करत असतो ते गिफ्ट घ्यायला. तेवढ्यातच तिथे आता अण्णासाहेब आलेले असतात आणि अण्णासाहेब म्हणतात की काय चाललंय काय तुमच्या दोघांचं. मी तर म्हणतो हे सगळं जे काही चाललं आहे ना ते आपल्या ऑफिसच्या इथे नाही आपल्या घरी करायचं, कारण ऑफिसमध्ये अजूनही कोणाला आपण डिक्लेअर केलं नाही आहे की तुमचं लग्न ठरलं आहे, तुमचं एंगेजमेंट आहे. जेव्हा एंगेजमेंट होईल ना तेव्हा तुम्ही असं भेटलं बोललं तर चालेल, पण ऑफिसच्या बाहेर आहे ना असं भेटणं बोलणं ना बरोबर नाही हं, असं देखील अण्णा जे आहेत ते आता बोलत असतात. त्यावर रमा आणि साई एकमेकांकडे पाहत असतात. रमा तर खूप जास्त अनकम्फर्टेबल फील करत असते, पण त्याच वेळेला आता अण्णासाहेब सांगतात की तुम्हाला भेटायचं
असेल तर आपल्या गार्डनमध्ये भेटा, तिकडे भेटा, पण इकडे काही बोलू नका जास्त, कारण का लोकांना तितकंच हवं असतं. दुसरीकडे मात्र आता अण्णांचं लक्ष साईच्या हाताकडे जातं. साईने जे गिफ्ट आणलेलं असतं त्याकडे अण्णा बघतात. अण्णा म्हणतात, अरे वा, काहीतरी गिफ्ट आहे वाटतं. आणि ते उघडून बघणारच तितक्यातच ते म्हणतात की हे काय, हे बाबा गिफ्ट मी आता ओपन करून बघणार नाही, कारण दरवेळेला तुमचे गिफ्ट मीच ओपन करून बघतो. यावेळेला तुम्हाला गिफ्ट दिले आहेत ना, तर उघडून बघायचेत. रमाला आता ते गिफ्ट ओपन करायला सांगत असतात. रमा मात्र म्हणत असते की नको, राहू दे. पण रमा काही आता ऐकायला तयार नसते. तर रमाला ते आहेत ते म्हणतात की नाही मी तुझं ऐकणार नाही आहे, लवकरात लवकर हे जे आहे ते ओपन कर, म्हणजे कसं व्यवस्थित मला दिसेल ना नेमकं काय काय आहे त्यामध्ये. आणि असं बोलून तिला ते गिफ्ट त्याला ओपन करायला ते सांगतात. त्यांना कळून चुकतं की नक्कीच काहीतरी आणलेलं आहे, पण काय आणलेलं आहे हे काही कळत नसतं आणि म्हणूनच आता ते विचार करत असतात. तर दुसरीकडे मात्र आता कुठेतरी चांगलं घडतंय, देवा बरं झालं एकदाची गाडी रुळावर आली, असं देखील आता ते म्हणत असतात. आणि ते खरं तर खूप जास्त खुश झालेले असतात. तर रमासुद्धा आता त्यांच्याकडे पाहत असते, कारण रमाला सुद्धा त्यांचा आनंद एकदमच भारी वाटत असतो. दुसरीकडे शशिकांत दारू पिलेला असतो आणि दारू पिलेल्या अवस्थेतच तो आता पूर्णपणे त्या कॅन्टीनची नासाडी करतो. म्हणजे जी काही तयारी आतापर्यंत अक्षयने करून ठेवली होती त्या पूर्ण तयारीची धज्या उडवून टाकतो. दुसरीकडे जेव्हा सकाळ होते तेव्हा मात्र कॅन्टीनमधले जे मॅनेजर असतात ते तिथे येतात, तेव्हा इकडे तिकडे पाहतात तर काय पूर्णपणे सगळीकडे अस्ताव्यस्त झालेलं असतं. आणि त्याच वेळेला आता ते सगळं अस्ताव्यस्त झालेलं बघून खाली पडलेला शशिकांतही त्यांना दिसतो. त्याच वेळेला शशिकांतला ते उठवायचा प्रयत्न करतात, पण शशिकांत कसला हलतोय, कारण तो दारूच्या नशेत असतो ना. तर दुसरीकडे ते ठरवतात की नाही, हे सगळं काही ना त्या अक्षय देवधरला सांगायला हवं, त्याच्यामुळे किती नुकसान झालेलं आहे. आणि ते लगेचच अक्षयला फोन लावायला घेतात. तर दुसरीकडे मात्र आता जी इरावती असते ती कॉलिंगवर बोलत असते, तिचं काहीसं काम चालू असतं. आणि तेवढ्यातच इथे आता मॅरेथॉनला जायची तयारी सुरू असते, कारण आता 15 ऑगस्ट असतो, त्यासाठी मॅरेथॉन असतं. आणि मॅरेथॉनची तयारी पूर्णपणे जी आहे ती असतं सुरू असते. अर्थाबरोबर रमाकांत काका धावणार असतात, तर आरोहीसोबत अक्षय धावणार असतो. यांचं हे पूर्ण डिवायडेशन होतं. पण इथे मात्र पार्थ आणि आरोही जे असतात ते मात्र म्हणतात की आम्ही काही कुठेही जाणार नाही आहे, तुम्हाला काही करायचं आहे ना ते करा. तर इकडे मात्र अक्षयही म्हणत असतो की बाळा काळजी करू नकोस, मी जरा कामासाठी चाललेलो आहे, पण मी लवकरच तुझ्या कामापर्यंत म्हणजे तुझ्या स्कूलपर्यंत वेळेवर पोहोचेन, कारण मला तुझ्याबरोबर पळायचं आहे आणि आपल्याला ही स्पर्धा जिंकायची आहे, असं देखील आता त्यांचं ठरतं. तर दुसरीकडे अक्षयचा फोन वाजतो, म्हणून अक्षय कॉल रिसीव्ह करतो. तर अक्षयच्या फोनवर आता कॅन्टीनमधून कॉल आलेला असतो आणि सांगितलं जातं की कॅन्टीनमध्ये तुमचे वडील आले आहेत आणि त्यांनी पूर्ण सामानाची अस्ताव्यस्त केलं आहे, पूर्ण सामान पूर्ण वाट लावून टाकलेलं आहे. हे जेव्हा आता अक्षयला समजतं तेव्हा अक्षय जाम संतापलेला असतो. अक्षय म्हणतो की ठीक आहे, तुम्ही थोडं मॅनेज करा, मी येतोच आहे. आणि असं बोलूनच तो आता फोन ठेवत असतो. सगळेजण अक्षयकडे पाहत असतात. अक्षयला विचारतात की काय झालं आहे. त्यावर अक्षय सांगतो की काय सांगू, काल शशिकांत मुकादम आला होता आणि शशिकांत मुकादमाने काल जी काही मी तयारी करून ठेवली होती ना ती सगळी काही विस्कटून टाकली आहे. त्या माणसाला खरंच काहीच नाही वाटत आहे, माझ्या अशाने नोकरी जाईल, तर मी आता जातो. तर लगेचच आरोही जी आहे ती थांबवत असते. बाबा असं काय करतोयस तू, थांब ना, मग माझ्यासाठी कोण. पण त्यावेळेला अक्षय म्हणतो की तू काळजी करू नको बाळा, मी वेळेवर तुझ्या मॅरेथॉनच्या स्पर्धेपर्यंत पोहोचेन, तू काळजी करू नको, तोपर्यंत जे आहे ना तू मॅनेज कर, असं देखील अक्षयने सांगितलेलं असतं. तर अक्षयचं आता आरोही ऐकते. आरोही म्हणते ठीक आहे बाबा, जा तू. त्यानंतर आता रमाकांत काका जे असतात ते दोघींनाही घेऊन आता स्कूलमध्ये जाणार असतात. खरं तर आरोही थोडी उदास असते. आरोहीला असंच वाटत असतं की अक्षय वेळेवर यायला हवा, जर अक्षय वेळेवर आला नाही तर आपण पुन्हा या स्पर्धेतून बाहेर होऊ. दुसरीकडे अर्था आणि आरोही जे असतात त्या एकत्र उभ्या असतात. तर अनाऊन्समेंट होत असते की आता 4थीच्या मुलांची जी काही कॉम्पिटिशन आहे ती आता संपत येणार आहे. तर तिथे आता अर्था जी असते ती सुद्धा असते आणि अर्था जी आहे ती आता तिच्या रमाकांत काकांसोबत म्हणजेच तिच्या आजोबांसोबत पळणार असते. तर आरोही तिला ऑल द बेस्ट बोलत असते. आरोही म्हणत असते की ही स्पर्धा तू जिंकणार आहे, मी इकडे एकटी थांबते. अर्था म्हणत असते की नक्कीच तू थांबशील ना, काही प्रॉब्लेम तर नाही ना. तर आरोही सांगत असते की नको काळजी करू, मी आहे इथे एकटी उभी, मला काहीच नाही होणार. तर आता रमाकांत काका आणि अर्था जे आहे ते दोघंही जण पळत असतात आणि जेव्हा दोघंही जण पळत असतात तेव्हा रमाकांत काकांनी पूर्ण जोर
लावलेला असतो. दुसरीकडे आरोही जी असते ती मात्र आता जोरजोरात टाळ्या वाजवत असते आणि इथे अर्था आणि त्याचसोबत रमाकांत काका ही स्पर्धा जिंकलेली असतात. म्हणजेच त्यांच्या स्टँडर्डमध्ये त्या दोघांनीही बाजी मारलेली असते. तर आरोहीला सुद्धा खूप जास्त आनंद होतो. तर आता ह्या मुलांची कॉम्पिटिशन झाल्यानंतर आता पुढची कॉम्पिटिशन आरोहीची असणार असते. पण अक्षय अजूनही आलेला नसतो. सगळ्यांनाच खूप जास्त आनंद होतो. खास करून आरोही खूप जास्त खुश असते, कारण अर्था जी आहे ती स्पर्धा जिंकलेली असते. दुसरीकडे आता पाहायला मिळतं भागात की रमा जी आहे ती तिथे आलेली असते. तिचं लक्ष आरोहीकडे असतं. आरोही जी आहे ती तिचे बाबा आले नाहीत म्हणून अजूनही स्पर्धेत भाग घेऊ शकत नसते. पण रमा तिथे येते आणि रमा म्हणते की तुझे बाबा आले नाही आहेत का, ठीक आहे मी आहे तुझ्यासोबत. आणि दोघीही मिळून धावायला सुरुवात करतात. तेवढ्यातच अक्षय तिथे येऊन पोचलेला असतो. अक्षय विचार करतो की आरोही कुणासोबत धावते आणि मग तोही मागचा पुढचा विचार न करता आता आरोहीसोबत धावत असतो आणि त्याचं लक्ष रमाकडे जातं. रमा आणि अक्षय अशा अर्थाने समोरासमोर आलेले असतात. तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब